2 दिवस सुरू असलेल्या संपाने एसटी कामगारांना न्याय मिळाला असून देवगडमध्ये एसटी कामगारांनी आता जल्लोष साजरा केलाय। देवगड आगारासमोर या विजयानंतर जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचा विजय असो, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी देवगड आगाराचा परिसर फटाक्यांच्या आतिषबाजीत दणाणून गेला होता। बुधवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एसटी कामगार कृती समिती प्रतिनिधींच्या बैठकीत बेसिकमध्ये वाढ करण्यात येऊन अन्य मागण्या मान्य झाल्याने कामगार देवगड आगारासमोर उपस्थित राहत फटाक्यांच्या आतिषबाजीत लाडू वाटून त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेना तालुकाध्यक्ष गणेश गावकर, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यावेळेस उपस्थित होते। 3 व 4 सप्टेंबर या दिवशी संपूर्ण राज्यभर एसटी कामगारांनी एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं जे आंदोलन निदर्शनं केली होती आपली पगारवाढ व अन्य मागण्यांसंदर्भात, त्यांना यश आलं असून आज देवगड आगारातील कर्मचारी हे संपात जाऊन त्यांनी आपल्या पद्धतीनं आपला आवाज उठवला व आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनं केली आणि त्याला यश आलं असून त्या प्रित्यर्थ या ठिकाणी देवगड आगारासमोर फटाके वाजून संपूर्ण कामगारांनी अगदी निकाल येईपर्यंत वाट पाहून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे। आत्ता रात्रीचे जवळजवळ 10 वाजत आले आहेत, तरी देखील कामगार वर्ग एकजुटीनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या यशाबद्दल या ठिकाणी आपले कामगार प्रतिनिधी अमित रावले हे आपल्याशी संवाद साधणार आहेत। रावले साहेब, या यशाबद्दल आपण काय सांगता? की आमच्या कर्मचाऱ्यांची जी मागणी होती ती रास्त होती, ती आज आम्हाला पुन्हा एकदा कळलेली आहे। गेले 6 महिने संघर्ष करून काही कर्मचाऱ्यांमध्ये विसंगती म्हणून काही 5,000, काही 4,000 आणि काही 2,500 अशी वाढ झाली होती। त्यामुळे जुने जे कर्मचारी होते यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता। अनुदान आम्हाला बेसिक वाढलं होतं, पण जुन्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी एसटी सांभाळली त्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी कमीपणा मिळाला होता, पण आज कुठेतरी त्याचे सार्थक होताना दिसतंय आणि आम्हाला असं वाटतंय की कृती समितीच्या माध्यमातून असू दे, कर्मचारी एकजुटीच्या माध्यमातून असू दे, आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला तो सगळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज इथे संघर्ष करत असताना आज आमच्या पाठीमागे युवासेना देवगडचे आपल्या जे प्रमुख आहेत गावकर साहेब दिलं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आजही आहोत, उद्याही राहणार, भविष्यात कधी। आणि आपले हे स्थानिक नगरसेवक बुवा तारी यांनी आम्हाला सकाळी सांगितलं, त्यामुळे कामगारांमध्ये चांगला उत्साह निर्माण झाला। कुठेतरी जास्त प्रमाणात कर्मचारी हे बाहेर येऊन कुठेतरी आंदोलनाच्या बाबतीत कसा संघर्ष करता येईल त्यासाठी आम्हाला जे मोटिवेशन लागणार होतं ते गावकर साहेब आणि तारी साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी एकजूट म्हणून कर्मचारी एकत्र येऊन आजचं हे आंदोलन यशस्वी केलं असं वाटतंय आणि त्याचमुळे आज वर्षा निवासस्थानी जे काही आम्हाला मिळालेलं आहे, मी म्हणतो तुटपुंज असणार किंवा जास्त असू दे, पण जे काही मिळालं आहे ते भविष्यासाठी आमच्या खरोखरच उपयोगी असेल असं मला वाटतं। कामगार एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 जय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।